अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिरासमोरील थडगं उद्ध्वस्त केलं आणि सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील असलेलं थडगं अनाधिकृत असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाला सांगून हटवण्याची विनंती केली होती। यावर प्रशासनानं जुजबी कारवाई केली, मात्र थडग्याचा ढाचा तसाच ठेवला। यावर आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी संघटनांना सोबत घेऊन हे थडगं उद्ध्वस्त केलं। यावेळी शेकडो हिंदुत्ववादी तरुण आमदार जगताप यांच्या सोबत होते। मंदिराच्या परिसरात ज्या ठिकाणी असं अनाधिकृत थडगं असतील ते आम्ही आगामी काळात उद्ध्वस्त करणार असल्याचं सांगत जिधर रहेगा अली वहा आएगा बजरंग बली असं आमदार जगताप यांनी म्हटलंय। गेल्या काही महिन्यापूर्वी आपण पाहिलं ऐकलं टीव्हीतून वृत्तपत्रातून आपण वाचलं
की काही मंडळींनी सांगितलं की जे आपल्या सर्वांचं असणार अजून एक श्रद्धास्थान चैतन्य कांतनाथ महाराजांचं समाधीस्थळ मळी या ठिकाणी त्यांनी वक्फ बोर्डामध्ये लावलं। अहो यांची हिंमत कशी होती, ती हिंमत तो तुम्हाला सांगतो होता कामा नाही। पण आपल्याचेच काही मंडळी त्यांच्या बरोबर असतात, ते सांगतात भाईचारा भाईचारा भाईचारा, आणि त्याच्यात हे सगळे प्रकार हळूहळू वाढायला लागले। त्यामुळे आपल्या आता पुढच्या काळामध्ये सावध होणं गरजेचं आहे। ही जोपर्यंत आपण सावध होत नाही, तुम्हाला सांगतो की आपल्याला वेगवेगळे असे प्रयोग पाहायला मिळतील आणि सावध झालो नाही तर ते हळूहळू जसं मी सांगितलं की ते भाईचारा म्हणून आपल्या गळ्यात येणार आणि आपल्या दिवशी श्वास बंद करणार। त्यामुळे आपल्या सर्वांना सावध होणं गरजेचं आहे। त्या दिवशी सागर भवन आम्ही चर्चा झाली, म्हटलं ज्या ज्या ठिकाणी खडग उभं राहील त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर उभा करायचं। जिधर रहेगा अली उधर आएगा बजरंग बली। आपण सर्वजण उठाव दांडे, आपण सर्वजण हनुमानाचे भक्त आहेत।